नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज या प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 6 स्विच गिअर अँड प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस या चॅप्टरमधला हा दुसरा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस फ्यूज या डिव्हाइसचा आपण ओळख करून घेतलेला आहे. तर या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्विच गिअर कंटेंटमधला दोन महत्त्वाचे स्विचेस आपण ओळख करून घेणार आहेत. त्यापैकी एक स्विच असणार आहे स्विच फ्यूज युनिट आणि दुसरा कंटेंट असणार आहे तर फ्यूज स्विच युनिट. तर खास करून या जे काही स्विच फ्यूज युनिट असेल किंवा फ्यूज स्विच युनिट असणार आहे याचा जो काही वापर असणार आहे दोन कारणासाठी होणार आहे, ॲज ए स्विच आणि ॲज ए प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणून. म्हणजे थोडक्यात एखादा इलेक्ट्रिकल सर्किट ऑन ऑफ करण्यासाठी नक्कीच स्विचचा वापर होणार आहे आणि त्याच इलेक्ट्रिकल सर्किटचा प्रोटेक्शन पर्पजसाठी या ठिकाणी आपण फ्यूजचा सुद्धा आपण वापर करणार आहे. म्हणजे थोडक्यात या दोन्ही प्रकारचे जे काही स्विचेस आहेत स्विच फ्यूज युनिट आणि फ्यूज स्विच युनिटमध्ये तर स्विच आणि फ्यूज या दोघांचा तुम्हाला कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. म्हणजे स्विचिंग प्लस प्रोटेक्शन अशा दोन्ही गोष्टी आपण या डिव्हायसेस मार्फत आपण करून देणार आहे. तर अशा डिव्हायसेसचा खास करून आपण वापर करणार आहे पॉवर लोड ॲप्लिकेशन्समध्ये. ज्या ठिकाणी हायर लोड ॲप्लिकेशन्स आहेत, उदाहरण जर सांगायचं झालं कमर्शियल ॲप्लिकेशन असतील किंवा इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये अशा प्रकारचे स्विच फ्यूज युनिट किंवा फ्यूज स्विच युनिटचा खास करून वापर होणार आहे. तर चला आज पहिल्यांदा आपण स्विच फ्यूज युनिट या डिव्हाइसचा आपण ओळख करून घेऊया. आता तर हा सध्याचा जो काय तुम्हाला PPT आपण पाहतोय तर ह्या ठिकाणी एक तुम्हाला डायग्रॅम इथं पाहायला मिळणार आहे. सो दिस डायग्रॅम रिलेटेड विथ दी स्विच फ्यूज युनिट, राईट इट इज. मग हा स्विच फ्यूज युनिट एक काय असणार आहे, मॅन्युअली ऑपरेटेड डिव्हाइस आहे विच कंटेन ए फ्यूज अँड स्विच, राईट इट इज. म्हणजे स्विच फ्यूज युनिट काय आहे, एक मॅन्युअली ऑपरेट होणारा एक डिव्हाइस असणार आहे की ज्यामध्ये स्विच आणि फ्यूजचा खास करून वापर झालेला आहे. तर ह्या डायग्रॅममध्ये तुम्ही पाहता तर ह्या डायग्रॅममध्ये हा जो काही खालचा जो काही पार्ट तुम्हाला दिसणार आहे हा स्विचचा पोर्शन आहे आणि वरचा जो काही पोर्शन इथे तुम्हाला दिसतात इथे तीन पार्ट्स तुम्हाला दिसतात. हे तीन म्हणजे काय आहेत, फ्यूजेस आहेत. म्हणजे 3 फेज सर्किटमध्ये वापर होणारा हा स्विच फ्यूज युनिट असणार आहे, राईट इट इज. तर हा खालचा जो पार्ट आहे स्विच आहे आणि हा स्विच ऑपरेट होण्यासाठी ह्या ठिकाणी काय असणार, रोटरी हँडल आहे आणि प्रोटेक्शन पर्पजसाठी या स्विचच्या वरच्या बाजूला थोडक्यात सिरीजमध्ये थोडक्यात तुम्हाला काय दिसणार आहे, या ठिकाणी 3 फ्यूजेस आहेत. म्हणजे स्विच मार्फत आपण ऑन ऑफ करणार आहे सर्किट, तर फ्यूज मार्फत त्याच इलेक्ट्रिकल सर्किटला आपण प्रोटेक्शन सुद्धा देणार आहे. तर हे पूर्ण जो काही युनिट असणार आहे ते कशामध्ये बसवलं गेलेलं आहे, एका एन्क्लोजरमध्ये आपण बसवून दिलेलं आहे. एक मेटॅलिक एन्क्लोजरमध्ये आपण बसवून दिलेलं आहे आणि ह्याला सुद्धा इंटरलॉक सिस्टीम सुद्धा आपण फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकणार आहे. सो दिस इज स्विच फ्यूज युनिट. लक्षात आलं का बघा. म्हणजे थोडक्यात या डिव्हाइसमध्ये एका स्विचचा आणि एका फ्यूजचा वापर आपण करणार आहे, राईट. स्विचचा वापर आपण स्विचिंग पर्पजसाठी करणार आहे तर फ्यूजचा वापर आपण प्रोटेक्शन पर्पजसाठी करणार आहे. ओके. तर अशा स्विच फ्यूज युनिटचे फीचर्स काय आहेत हे आपण माहिती करून घेऊया. आता द फ्यूजेस आर स्टेशनरी. तर ह्या केसमध्ये जे फ्यूजेस आहेत हे मोशनमध्ये राहणार नाही किंवा ते मुवमेंटमध्ये राहणार नाही आहे, ते कसं असणार आहे, स्टेशनरी असणार आहे. त्यानंतर स्विचेस कॅन बी ऑपरेटेड विथ दी रोटरी हँडल. जे स्विच आहे तो स्विच कशा पद्धतीने आपण ऑपरेट करणार आहे, ह्या रोटरी हँडल मार्फत आपण काय करणार आहे, स्विचिंग ॲक्शन आपण परफॉर्म करणार आहे. त्याच्यानंतर स्विच अँड फ्यूजेस आर सेपरेटली माउंटेड. हा चित्र जर बघितलं, हा खालच्या बाजूला स्विच दिसतोय आणि वरच्या बाजूला फ्यूजेस आहेत. तर ह्या दोन्ही ठिकाणी स्विच आणि फ्यूज हे दोन्ही सेपरेट बसवले गेलेलं आहे.
त्यानंतर शेवटचा इट हॅज मेटल एन्क्लोजर. तर ह्या दोन्ही युनिट म्हणजे स्विच आणि फ्यूज हे दोन्ही गोष्टी कशामध्ये माउंट केलेल्या आपण एक मेटॅलिक कंटेनरमध्ये एन्क्लोजरमध्ये आपण हा काय केलेला आहे फिट केलेला आहे. सो दीज आर दी फीचर्स ऑफ स्विच फ्यूज युनिट. त्याच्यानंतर अशा प्रकारचे स्विचेसचे रेटिंग काय असणार आहे. जर समजा हे स्विचेस जर आपण सिंगल फेज ॲप्लिकेशनमध्ये वापर करायचं झालं तर त्यांचे रेटिंग असणार आहे 16 अँपिअरपासून ते 63 अँपिअरपर्यंत. 16 अँपिअरपासून ते 63 अँपिअर कॅपॅसिटीचे स्विच फ्यूज युनिट सिंगल फेज ॲप्लिकेशनमध्ये हे वापर होणार आहे. तर ते स्विचेस जर आपल्याला 3 फेज ॲप्लिकेशनमध्ये जर वापर करायचं जर म्हटलं तर त्यांचे पॉवर रेटिंग असणार आहे करंट रेटिंग असणार आहे 16 अँपिअरपासून ते 800 अँपिअर कॅपॅसिटीचे हे SFU युनिट आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जसं रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण या SFU युनिटचा वापर आपण वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये आपण करणार आहोत. सो दिस इज ऑल अबाउट युअर SFU युनिट म्हणजे स्विच फ्यूज युनिट. लक्षात आलं बघा. तर ह्या केसमध्ये स्विच फ्यूज युनिटमध्ये फीचर्सप्रमाणे काय असणार आहेत. तर ह्या ठिकाणी फ्यूजेस स्टेशनरी आहेत. तर जो स्विच आहे ह्या रोटरी हँडलद्वारे आपण काय करणार आहे क्लोज आणि काय करणार ओपन आपण करणार आहेत. त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा आपण सांगितलं स्विच अँड फ्यूज दोन्ही कसे दिसतात तिथे सेपरेटली माउंटेड दिसतात आणि या दोन्ही गोष्टी आपण एका मेटल एन्क्लोजमध्ये आपण काय केलेलं आहे फिट केलेलं आहे. तर पॉवर करंट रेटिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर सिंगल फेज ॲप्लिकेशनमध्ये 16 ते 63 अँपिअरपर्यंत हे स्विचेस उपलब्ध आहेत. तर 3 फेज सर्किटमध्ये वापरणार जे काही SFU युनिट आहे ते 16 अँपिअरपासून ते 800 अँपिअर कॅपॅसिटीपर्यंत हे उपलब्ध असणार आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे तो म्हणजे फ्यूज स्विच युनिट. पहिला जो प्रकार बघितला आपण स्विच फ्यूज युनिट. आता दुसरा प्रकार आहे तो फ्यूज स्विच युनिट. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये फरक काय असणार आहे या ठिकाणी आपण पाहून घेऊया. आता हा सुद्धा काय असणार आहे मॅन्युअली ऑपरेटेडच काय असणार आहे डिव्हाइस असणार आहे. लक्षात घ्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये काही ॲटोमॅटिक डिव्हायसेसचा वापर होणार आहे. काही सेमी ॲटोमॅटिक डिव्हायसेस आहेत तर काही मॅन्युअली ऑपरेटेड डिव्हायसेस आहेत. तर ह्यापैकी स्विच फ्यूज युनिट असेल किंवा फ्यूज स्विच युनिट असेल ह्या दोन्ही कसे असणार आहे मॅन्युअली ऑपरेटेड डिव्हायसेस असणार आहे की ज्यामध्ये एक स्विच आणि फ्यूजचा वापर ह्या ठिकाणी होणार आहे. तर चला या फ्यूज स्विच युनिटचे फीचर्स काय दिसणार आहेत बघा. आता फ्यूजेस आर मुव्हिंग. या ठिकाणी फ्यूज स्विच युनिटमध्ये जे फ्यूजेस आहेत हे मुव्हिंग सिस्टीममध्ये असणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहता हा थोडक्यात त्याचा सिम्बॉलिकल डायग्राम आहे. हा जो काही चौकोनी बॉक्स तुम्हाला इथे दिसतोय हा चौकोनी बॉक्स म्हणजे काय असणार आहे फ्यूज आहे आणि ह्या फ्यूजवरती एक हँडल बसवलं गेलेलं आहे आणि ह्या ठिकाणी पुढे लोड असणार म्हणजे हा इनपुट साईड असणार आहे तर हा आउटपुट साईड असणार आहे. तर ह्या हँडलद्वारे आपण काय करू शकणार आहे याला प्रेस केलं की ह्या ठिकाणी तो काय होणार आहे तर कनेक्ट होणार आहे. मग कनेक्ट झालं की थोडक्यात काय होणार आहे तर म्हणजे हा स्विच कनेक्ट करेल आणि हा फ्यूज काय करणार आहे प्रोटेक्शन दोन्ही देणार आहे. म्हणजे थोडक्यात या फ्यूज स्विच युनिटमध्ये स्विच आणि फ्यूज हे एकत्रितच तुम्हाला दिसून येणार आहे. सेपरेटेड तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. हा महत्त्वाचा फरक ह्या दोन्ही स्विचेसमध्ये आहे. मागच्या प्रकारामध्ये स्विच आणि फ्यूज दोन्ही सेपरेटेड आहेत तर ह्या फ्यूज स्विच युनिटमध्ये मात्र स्विच आणि फ्यूज हे दोन्ही एकत्रितच दिसणार आहेत. म्हणजे फ्यूज ऑपरेट करता तुम्ही किंवा स्विच ऑपरेट करता म्हणजे थोडक्यात काय होणार आहे फ्यूज बी ऑपरेट होणार आहे तर सायमल्टेनियसली स्विचसुद्धा ऑपरेट या ठिकाणी होणार आहे. तर म्हणजे या ठिकाणी फ्यूजेस कसं दिसणार आहे तुम्हाला मुव्हिंग दिसणार आहे. मागच्या केसमध्ये ते फ्यूजेस स्टेशनरी आहेत. दुसरं स्विच अँड फ्यूज आर नॉट सेपरेटेड. मागच्या केसमध्ये ते दोन्ही सेपरेटेड आहेत तर ह्या केसमध्ये दोन्ही कसं आहेत एकमेकाला लागूनच असणार आहे दोन्ही सेपरेट नाही आहे. आणि तिसरा इट हॅज मेटल एन्क्लोजर. हा स्विचसुद्धा जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं की जसं ह्याला मेटल एन्क्लोजर आहे तसं ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मेटल एन्क्लोजर तुम्हाला दिसणार आहे आणि डोअर इंटरलॉक सिस्टीमसुद्धा तुम्हाला फॅसिलिटी या फ्यूज स्विच युनिटमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके. त्याच्यानंतर हा फीचर्स नंतर आपण रेंजेसकडे आपण जाऊया. तर अशा प्रकारचे जे काही फ्यूज स्विच युनिट असणार आहे ह्या खास करून हायर लोड ॲप्लिकेशनसाठीच आपण वापर करणार आहे. म्हणजे थोडक्यात 3 फेज ॲप्लिकेशनमध्येच खास करून वापर होणार आहे. तर त्यांचं
जो काय करंट रेटिंग असणार आहे ते 63 एम्पियरपासून ते 800 एम्पियर कॅपॅसिटीचे जे काही फ्यूज स्विच युनिट हे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत असे डिव्हायसेस आपण 3 फेज सर्किटच्या इन्स्टॉलेशनमध्ये स्विचिंग आणि प्रोटेक्शन पर्पजसाठी आपण खास करून वापर करणार आहे. तर चला आता ह्या दोन्ही युनिटमध्ये म्हणजे स्विच फ्यूज युनिट आणि फ्यूज स्विच युनिट ह्या दोघातला नेमका काय फरक आहेत ह्या ठिकाणी आपण परत एकदा थोडंसं रिपीटेडली बघूया. आता मगाशी कन्स्ट्रक्शनमध्ये जर बघितलं तर स्विच फ्यूज युनिटमध्ये दोन्ही म्हणजे फ्यूज कसा आहे स्टेशनरी आहे, तर फ्यूज स्विच युनिटमध्ये कसं दिसत आहे तुम्हाला फ्यूज हा मुव्हिंगमध्ये दिसणार आहे. दुसरा फरक काय असणार आहे तर स्विच फ्यूज युनिटमध्ये फ्यूज आणि स्विच दोन्ही सेपरेटेड आहेत, तर फ्यूज स्विच युनिटमध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितच तुम्हाला पाहायला मिळतात. बरोबर आहे की नाही, हे महत्त्वाचा फरक तुम्हाला दिसणार आहे. तसंच तिसरा म्हणजे काय तुमचे सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता. म्हणजे थोडक्यात स्विच फ्यूज युनिटमध्ये दोन्ही सेपरेट तुम्हाला दिसणार आहे, तर ह्या ठिकाणी फ्यूज स्विच युनिटमध्ये मात्र दोन्ही एकत्रित तुम्हाला पाहायला मिळतात. हे तुम्ही सिम्बॉलिकली सुद्धा रिप्रेझेंट करू शकणार आहे. तर थोडक्यात पुन्हा एकदा आपण ह्या ठिकाणी या दोघांचा फरक काय आहे जाणून घेऊया. आता पहिल्यांदा स्विच फ्यूज युनिट म्हणजे नेमकं काय आहे. इट इज स्विच फ्यूज युनिट म्हणजे हा SFU म्हणजे काय आहे, इट इज स्विच फ्यूज युनिट. त्याचं फुल फॉर्म काय आहे स्विच फ्यूज युनिट कन्सिस्ट ऑफ 1 स्विच अँड 1 फ्यूज. याच्यामध्ये काय तुम्हाला पाहायला मिळणार आहे, एक स्विच असणार आहे आणि तर एक फ्यूज असणार आहे. वेन वी ऑपरेट द ब्रेकर, जेवढा हा स्विच तुम्ही ऑपरेट करता, ब्रेकर ऑपरेट करणं म्हणजे काय स्विच ऑपरेट करता, द कॉन्टॅक्ट्स विल बी गेट क्लोज थ्रू स्विच अँड देन द सप्लाय विल बी पासेस थ्रू फ्यूज युनिट अँड टू द आउटपुट. इथं बघा आपण चित्र नावाकडे आपण जाऊया आता लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे थोडक्यात जेवढा हा तुम्ही ब्रेकर ऑन करताय, हा स्विच जेवढा तुम्ही ऑन करता म्हणजे काय होणार आहे, जो इनपुट सप्लाय आहे जे इनपुट सप्लाय आहे ह्या स्विच मार्फत हा फ्यूजकडे जाणार आहे. त्यानंतर फ्यूजपासून हा बाहेरचा जो काही तुमचा आउटपुट लोड सर्किट असणार त्या सर्किटकडे जाणार आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी इनपुट असणार आहे स्विचला, मग स्विच मार्फत जेव्हा तुम्ही स्विच ऑपरेट करता क्लोज करता त्यावेळेला फ्यूजला सप्लाय जाईल आणि ह्या फ्यूज मार्फत आउटपुटला जे आउटपुटला जोडलेलं जे काय सर्किट आहे सर्किटला सप्लाय प्रोव्हाइड होणार आहे. ओके, तर त्या उलटमध्ये फ्यूज स्विच युनिटमध्ये काय नेमका डिफरन्स दिसणार आहे बघा. आता इट इज फ्यूज स्विच युनिट कन्सिस्ट ऑफ 1 फ्यूज अँड 1 स्विच युनिट, देअर इज नो सेपरेट फ्यूज अँड स्विच युनिट. बरोबर आहे का. तर ह्या FSU मध्ये फ्यूज आणि स्विच हे दोन्ही सेपरेटेड नाही आहेत, तो एकत्रित दिसणार आहे. देर इज ओनली फ्यूज युनिट विच ॲक्ट्स ॲज इटसेल्फ ॲज अ स्विच. म्हणजे थोडक्यात आहे तो फ्यूजच कसा म्हणून ॲक्ट होणार आहे, ॲज अ स्विच म्हणून सुद्धा तो ॲक्ट होणार आहे. म्हणजे तुम्ही फ्यूज ऑन करताय याचा अर्थ तुम्ही काय होणार आहे, स्विच सुद्धा तुम्ही क्लोज करता. फ्यूज काढून घेता म्हणजे थोडक्यात तुम्ही स्विच काढून घेता म्हणजे फ्यूज सुद्धा काढून घेतल्यासारखा त्याचा अर्थ होणार आहे. म्हणजे फ्यूज इटसेल्फ ॲक्ट्स ॲज अ स्विच. When we operate the fuse unit, we'll close the input and output of the breaker. जेव्हा तुम्ही हा फ्यूज ऑपरेट करता याचा अर्थ काय होणार आहे, हा इनपुट साईड आणि आउटपुट साईड एकमेकाला ते जोडला जाणार आहे. सो दॅट आर दी डिफरन्सेस बिटवीन दी स्विच फ्यूज युनिट अँड फ्यूज स्विच युनिट. ओके, तर इतर पुढचे जे काही कंटेंट आहे त्या कंटेंटमध्ये आपण जे प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आहेत ज्याचं उदाहरण म्हणून आपण ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे, MCB त्यानंतर ELCB अशा गोष्टीचा किंवा MCCB अशा डिव्हायसेसचा ओळख आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत थांबूया ह्या ठिकाणी. धन्यवाद.